ठाकूरांचा पराभव अटळ, सुदेश चौधरी। नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। वसई आणि नालासोपारा या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये ठाकूरांचा पराभव अटळ आहे, असं भाष्य विकास या मुद्द्यावर बोलताना सुदेश चौधरी यांनी केले आहे। ते काय म्हणतायत ते आपण प्रत्यक्ष पाहूयात। इथली राजकीय परिस्थिती पाहिली तर गेल्या 35 वर्षापासून असलेली एका कुटुंबाची सत्ता आणि ह्या दोन्ही मतदारसंघामध्ये आलेले जे एकदम फ्रेश उमेदवार आहेत, त्यामुळे या इथल्या राजकीय लढतीला मोठी रंगत आलेली आहे। भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, श्रमजीवी संघटना, RPI या सगळ्या घटक पक्षांचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेले आहेत आणि चित्र जे आहे ते कमळ फुलण्याच्या दिशेने चाललेलं आहे। या मतदार क्षेत्रामध्ये असलेल्या मतदारसंघाच्या क्षेत्रामध्ये असलेल्या ज्या अडचणी आहेत, ज्या समस्या आहेत, गेल्या 35 वर्षामध्ये या समस्यांचं निराकरण झालेलं नाही आहे। लोक मोठ्या एका वेगळ्या मानसिकतेमध्ये आहेत। बदल आणि परिवर्तन हे लोकांनी ठरवलेलं आहे। आम्ही ज्यावेळी शहरामध्ये फिरतो, या विधानसभा क्षेत्राच्या प्रचाराच्या निमित्ताने आम्ही जेव्हा फिरतो, तेव्हा लोकांच्या एकंदरीत भावना ह्या उग्र झालेल्या आहेत आणि लोक परिवर्तनाच्या दिशेने चाललेले आहेत। त्याचं कारण असं आहे, ज्या विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवल्या जातात तो नेमका विकास काय आहे। बहुजनचे नेते म्हणतात आम्ही अमुक विकास केला, तमुक विकास केला, तर नेमक्या विकासावर ते काहीच बोलत नाही आहेत। केवळ महानगरपालिकेने केलेली कामं आहेत। आता महानगरपालिका कामं करते म्हणजे काय करते महापालिका? जे लोक कररूपाने पैसे महापालिकेला देतात, ते महापालिकेचं आद्य कर्तव्यच आहे की लोकांना सोयीसुविधा पुरवाव्या। हे महापालिकेच्या कायद्यामध्येच आहे की त्यांनी त्या सोयीसुविधा द्यायला पाहिजेत लोकांना। त्याच्यामुळे नेमका विकासाने काय केला आहे ह्याच्यावर त्यांनी बोलायला पाहिजे असं मला वाटतं। आता हे मी गेले अनेक वर्ष बघतो की कार्यकर्त्यांना नेमका निवडणुकीच्या काळामध्ये सुस्कारण्याचं काम ही मंडळी करत असतात। एरवी 4.5 वर्ष हे कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने वागवतात, कार्यकर्त्यांशी कशा पद्धतीने वागतात हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे। त्याच्यामुळे कुठेतरी कार्यकर्ता आता ते तुमचे दिवस गेलेले आहेत, कारण कार्यकर्ता सजग झालेला आहे। कार्यकर्ता पण समजतो की तुम्ही काय आहेत हे कार्यकर्त्यांनी आता जाणून घेतलेलं आहे। त्याच्यामुळे तुमच्याकडे तसे कार्यकर्ते पण उरलेले नाही आहेत। पक्षातली लोकशाही टिकवण्याकरता काही मीटिंग तरी व्हायच्या, अलीकडच्या काळात कसल्या मीटिंग आणि कसलं काय, तिघं घरात बसून ठरवतात असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे आणि ते तसं होते। त्याच्यामुळे पक्षामध्ये कुठल्याही प्रकारची लोकशाही राहिलेली नाही। मी निघालो, माझ्यासारखे अनेक लोक आज आहेत की ज्यांची मनस्थिती ही बाहेर पडण्याच्या दृष्टीने किंवा एकतर निवृत्त होण्याच्या दृष्टीने किंवा अलिप्त राहण्याच्या भूमिकेतून काही कार्यकर्ते बहुजन विकास आघाडीचे त्या दृष्टीने बघतात। आपण एकंदरीत प्रचार पाहिला असेल तर जे हौशे गौशे नवशे आहेत, म्हणजे ज्यांना महापालिकेची तिकीटं पाहिजे आहेत अशी लोक फक्त त्या प्रचारात, बाकी ज्यांनी हा पक्ष, ही संघटना उभी करण्यासाठी ज्यांनी खूप मेहनत केली ते कुठेतरी आपल्याला अलिप्त राहताना दिसतात, कुठेतरी बाहेर राहताना दिसतात। विकास आराखड्यामधली असलेली 800 850 जी काही आरक्षणं आहेत ह्याच्यामधली केवळ 140 ते 150 आरक्षणं आतापर्यंत महापालिकेने ताब्यात घेतलेली आहेत। बाकी बऱ्याचशा आरक्षणांवर बांधकामं झालेली आहेत। बरीचशी आरक्षणं ही त्या जागाच राहिलेल्या नाहीत शिल्लक। त्याच्यामुळे इथले आमदार म्हणून, मग त्या जर सिडको असेल किंवा महापालिका असेल, ह्या ज्या काही शासकीय संस्था असताना आमदार म्हणून तुमची काही जबाबदारी नाही का? या ठिकाणचे तुम्ही लोकप्रतिनिधी आहेत, ज्याचं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुम्ही लोकप्रतिनिधित्व करतात, मग तुमची पण काही जबाबदारी नाही का? विकास आराखडा कसा राबवावा, विकास आराखड्यातली आरक्षणं कशी विकसित झाली पाहिजेत हे पाहणं पण तुमचंच काम आहे ना। त्याकडे तुम्ही तर दुर्लक्षच केलेलं आहे कायम। आता जवळपास 2000 कोटीचं आर्थिक बजेट असलेली आपली महापालिका, आपल्या आरोग्य केंद्रांमध्ये कुठल्याच प्रकारच्या चिकित्सा चाचणी केंद्र नसल्याने लोकांना तिकडे खाजगी रुग्णालयात किंवा खाजगी लॅबमध्ये पाठवलं जाते आणि त्या ठिकाणी लोकांची प्रचंड अशी लूट होते। आपल्या या वसईविरा महापालिका हद्दीमध्ये 21 आरोग्य केंद्राच्या माध्यमातून शहरातील जवळपास 25 लाख लोकसंख्येला आरोग्य सुविधा पुरवण्याचं काम करतो। खरं तर या शहराची, या विधानसभा मतदार क्षेत्राची
किमान 3-4 मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असणे हे गरजेचं होतं, परंतु त्या दृष्टीने कुठल्याही प्रकारचे प्रयत्न झालेले दिसत नाहीत. निवडणुकीच्या तोंडावर कुठेतरी काहीतरी उद्घाटनं करायची आणि त्याचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करायचा आणि निवडणुका संपल्या की सगळं हे बासनात गुंडाळलं जाते. हा आजवरचा इतिहास आहे. खरं तर तुमच्या शहराची आयडेंटिटी आणि तुमच्या शहराचं सौंदर्य जे आहे ते रस्त्यामध्ये आहे. प्रशस्त असे रस्ते, स्वच्छ असे रस्ते आणि टिकाऊ मजबूत असे रस्ते ही खरे तर शहराची आयडेंटिटी आहे. परंतु दुर्दैवाने या ठिकाणी असलेल्या सत्ताधाऱ्यांची आणि जे ठेकेदार आहेत, ठेकेदार म्हणजे त्या पक्षाचे लोक आहेत आणि त्याच्यामुळे रस्ते हे कधीच 6-7 महिन्याच्या वरती टिकत नाही. मुळामध्ये त्याच्यामध्ये जे घटक यायला पाहिजेत, एखादा रस्ता असेल मग त्याच्यामध्ये खडी कुठली असायला पाहिजे, डांबर किती असायला पाहिजे, हे जे काही घटक आहेत आणि त्याचं जे प्रमाण आहे ते ज्या प्रमाणामध्ये वापरायला पाहिजे ते होत नाही. त्याच्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष, आर्थिक कारणामुळे दुर्लक्ष केलं जाते आणि त्याच्यामुळे ते रस्ते टिकत नाही. आणि रस्ते न टिकल्यामुळे बाकीच्याही गोष्टी, दळणवळणाच्या सर्व समस्या या रस्त्यांत अभावी उभ्या राहतात. तुम्ही लोकसभेच्या तोंडावर आयुक्तांना शिव्या दिल्या त्या आमसभेच्या वेळी, तुम्हाला नक्की अभिप्रेत काय होतं? खरं तर आमदार म्हणून तुमची जबाबदारी आहे की या ठिकाणी नोकर भरती असेल, या ठिकाणी जे काही मोठे ठेके आहेत ह्या ठेक्यामध्ये असलेली तुमची लोकं आहेत, मग त्या ठेक्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीचं पालन होते का? त्या स्पेसिफिकेशननी ती कामं होतात का? तर ती नाही होत, कारण याच्यात आर्थिक लागेबांधे आहेत असा माझा स्पष्ट आरोप आहे. बघा, निवडणुकीच्या राजकारणामध्ये जो उमेदवार असतो त्याला हे बोलावंच लागते. तो काय म्हणणार आहे का मी पडतोय म्हणून? ते म्हणणारच. अगदी काल परवा लोकसभेला पण म्हणत होते आम्हीच निवडून येणार, आमचाच उमेदवार निवडून येणार. पण वस्तुस्थिती आणि परिस्थिती पाहिली आपण तर लोकांनी त्यांना झिडकारलेलं आहे, लोकांनी नाकारलेलं आहे. अगदी 3ऱ्या स्थानावर त्यांचं स्थान गेलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी किती जरी आव्हानला का ह्या विधानसभेचा मतदारसंघाचा आमदार मीच, तरी आज लोकांची भावना आहे, ही लोकांची भावना परिवर्तनाची भावना आहे. लोक परिवर्तनाच्या दिशेने चाललेले आहेत, त्यांच्यामुळे त्यांचा पराभव अटळ आहे. आपण सुदेश चौधरी यांना ऐकलं आहे. नालासोपारा आणि वसई या 2 विधानसभा मतदारसंघांमध्ये विकास हा मुद्दा वादाचा भाग बनला आहे. त्यावर सुदेश चौधरी यांनी जे भाष्य केलं त्याचा पूर्वार्ध आपण ऐकला आहे. उत्तरार्धात ते काय बोलतात हे ऐकण्यासाठी आपण समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा. तसेच सुदेश चौधरी यांच्या भूमिकेबद्दल आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.